नमस्कार मित्रांनो, अतिशय दर्जेदार व्हिडिओ घेऊन आलो आहेत। मी प्रदीप तारमले पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये स्वागत करतोय आपले। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहाल तर पीक विमा कंपन्यांनी जे काही रक्कम वितरणासाठी आक्षेप घेतलेले ते संपूर्ण आक्षेप फेटाळून शेतकऱ्यांना रक्कम दिली जाईल अशा प्रकारची सरकारने माहिती दिलेली। पॉइंट टू पॉइंट समजून घेणार आहोत। ॲग्रिकल्चर सेक्टरमधील असेच व्हिडिओ पाहायचे असेल चॅनेल नक्की सबस्क्राईब करा। तर आता इकडे आपण पाहाल तर राज्यभरातील पीक विमा अपडेट असेल किंवा अतिवृष्टी नुकसान भरपाईचा अपडेट असेल, या ठिकाणी आपण वेळोवेळी ते कव्हर करत असतो। प्लेलिस्ट आपण बनवलेली आहे पीक विमा अतिवृष्टी, यामध्ये राज्यभरातील सर्व जिल्ह्यांचे अपडेट्स आहेत। पाहिलं नसेल तर नक्की पाहून घ्या। तर आता इकडे आपण पाहाल तर या व्हिडिओमध्ये सांगली, नंदुरबार, बुलढाणा, वाशिम व नांदेड या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर झाली असली तरी अद्याप हिंगोली, संभाजीनगर यांसारखे अनेक जिल्हे त्यांचा प्रश्न प्रलंबित आहेत। अंबादास दानवे यांनी प्रामुख्याने सभागृहामध्ये हिंगोली आणि संभाजीनगर या दोन जिल्ह्यांचा प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि यामध्ये आपण पाहाल तर जे काही विमा कंपन्यांनी आक्षेप घेतलेले ते संपूर्ण आक्षेप फेटाळून हिंगोली, संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्यातील जे शेतकरी बांधव आहेत त्यांना नुकसान भरपाई ही दिली जाईल अशी माहिती सरकारकडून देण्यात आलेली। तर ही संपूर्ण आपण पाहाल तर अंबादास दानवेंनी जे प्रश्न उपस्थित केले त्यावरती सरकारचं हे म्हणणं होतं। पॉइंट टू पॉइंट आपण इकडे समजून घेतलं, त्यामुळे नक्कीच हिंगोली आणि संभाजीनगर या जिल्ह्यातील येत्या काही कालावधीमध्ये शेतकऱ्यांना भरपाई ही नक्की मिळणार आहे। पॉइंट टू पॉइंट समजून घेतलं। माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा। भेटूयात पुढे।